कावेरी कुठे? अक्षयकडे. अक्षयकडे? तुला खरं सांगतो कावेरी अशीच हसत राहा, मोकळेपणाने हसत. छान वाटतं. नाही, तिला स्पष्ट बोलता येत नाही म्हणून मी सांगतो. हो, आज रिक्षाचा संप होता म्हणून मी साक्षीला सोडायला गेलो होतो. झालं समाधान? काही वेळा चुकतात पण ते परत येत नाही. आता इतकंच सांगतो रे, आता चुकलायस पण परत चुकू नकोस रे. काका? अरे ये चल चल. नाही, काय एवढा गहन विचार करत बसलाय? अरे काही नाही रे, चल आत ये. सांगा ना काय झालंय? काही नाही रे, विचार करतोय की कावेरी अजून किती दिवस या घरात राहणार आहे. कसं असतं ऋषिकेश की प्रत्येक बापाचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलाने आपलं घर सांभाळू शकेल अशी सून घरात आणा. ते माझं स्वप्न रुद्र आणि रोहन दोघांनी पूर्ण केलं. ते झालं की बापाला वाटतं की आता आपण आजोबा व्हावं. तेही माझं स्वप्न रुद्रने पूर्ण केलं. त्याच्या मनामध्ये आणखीन एक असतं की जी मुलगी आपल्याकडे सून म्हणून आली आहे तिला आपल्या घरी परकं वाटता का म्हणे, मुलीसारखं तिला आपण वाढवावं. आम्ही तसंच कावेरीला आणि सुमनला सांभाळलं, तसंच वाढवलं. पण हे कधीच नव्हतं वाटलं की ज्या सुनेला आपण मुलीसारखं सांभाळलं तिचं पुन्हा एकदा लग्न करून तिला सासरी पाठवण्याची वेळ आपल्यावर येईल. माहितीये काका, मी सगळेजण कावेरीशी खूप अटॅच्ड आहात. आज मला पहिल्यांदाच या मुलीला सासरी पाठवणं वगैरे या सगळ्या ज्या प्रथा आहेत त्या खूप जाचक वाटायला लागल्या. हा खरं आहे. तर बघा ना, लग्नानंतर मुलगी घर सोडून, तिचं घर सोडून आपल्या घरी राहायला येते. सगळंच बदलतं. मला हे सगळं चुकीचं वाटायला लागलंय. अरे हा तुझा मोठेपणा झाला. मी नाही का आलो, माझ्या आधीच्याही पिढ्या तेच करत आल्या. त्यामुळे ती प्रथा काही अगदी चुकीची आहे असं नसेलही कदाचित. असो, ते आहे. पण मनामध्ये असे सगळे विचार येतात, त्याला काही इलाज नाही. इलाज नाही कसा? इलाज आहे. हे लग्नानंतर कावेरी माझ्या घरी प्रथेप्रमाणे येईल, पण तिला हवं तेव्हा, तिला हवे तितके दिवस ती या घरी येऊन राहू शकते. जनरली मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला 2 घरं असतात. आमचीही 2 घरं असतात. एक माझं घर आणि एक आमचं हे घर. तेव्हा लग्नानंतर कावेरी तुमच्यापासून दुरावणार आहे, तुम्ही एकटे पडणार आहात हा विचारच मनातून काढून टाका. चला आता, भूक लागली आहे मला, आजीच्या हातचे पोहे खायचे आहेत. चला चल. मी पण तुझ्याशी काय वेड्यासारखं इकडे बोलत उभा राहिलोय. ये यात या. अप्पा, अरे वा वा, ये. अगं कोण आलं पाहिलंस का? ऋषी आलाय. अरे आजोबा, मी कावेरीला आहे आत आहे. पण एक सांगू, तू चिडू नको हा तिच्यावर. म्हणजे तिचं नाही आजी, मी काही तिला सुनवायला किंवा भांडायला नाही आलो. खरं सांगू का, चूक माझी झाली. मी तिच्यावर पटकन चिडायला नको होतं. मला तिला फक्त भेटून सॉरी म्हणायचं. शिका, समजूतदारपणा शिका. हो का? एवढं सुनवायचं राहिलं होतं. अरे बाबा, हे माझ्यावरती का दाभरत असते सारखी? का अप्पा, मी काय म्हणालो, समजूतदारपणा शिका म्हणजे सगळ्यांच्या बद्दल बोललो, तुझ्याबद्दल का? कळलं? नाश्ता मिळणार नाहीये तुम्हाला आज.
का नाही मिळणार? माई मला आणि ऋषिकेशला कांदेपोळे आण थोडेसे. हा, आणि मला त्याच्यावरती खोबरं टाकू. मिळणार नाही. अरे पण मिळणार नाही म्हणजे काय? अरे आप्पा तुम्ही समजूतदार आहात की नाही? ऑफकोर्स आहे. मग तुम्ही तिचा राग समजून घ्या. असतो कुठला कसा न्याय मिळत ते मी बघतोच. बरं मी कावेरीला भेटून येतो. ये हॅलो, मी बोलते. हॅलो, रागवलायत का अजूनही? आय एम सॉरी. ओके, मी परत असं नाही करणार. प्लीज काहीतरी तरी बोला तुम्ही. सॉरी शिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही शब्द नाही. मी तरी काय करू? माफी मागायचीच आहे तर ते फोनवरनं कशाला? प्रत्यक्ष भेटूनच माफी मागावी. आय एम सॉरी. काल मी तुझ्यावर उगीच भडकलो. नाही, तुमचं बरोबर होतं. गेले कित्येक दिवस तुम्ही सतत मला भेटायचा प्रयत्न करताय आणि माझ्याकडे वेळच नाही. म्हणजे जो आहे तो वेळ अक्षयला दिला जातोय. आय एम सॉरी. मी मुद्दामून काहीच करत नाही आणि ह्याच्यामागे कुठलंही वेगळं कारण नाही आहे. आपल्याला एक्सप्लेनेशन्स त्यांना द्यावी लागतात ज्यांचा आपल्यावर विश्वास नसतो असं आपल्याला वाटतं. आणि माझा तर तुझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त विश्वास आहे. परत असं नाही होणार. रात्रभर जागी होतीस, मलाही झोप नाही लागली. सकाळची वाट पाहत होतो. असो, अशी भांडणं काय सगळीकडेच होतात आणि व्हावीत. कारण भांडणं फक्त तिथेच होतात जिथे एक्सपेक्टेशन्स असतात आणि ती एक्सपेक्टेशन्स फुलफिल न होणं हे एक कारण असतं. जे झालं ते झालं. बरं, नाही म्हणजे आजचा काय प्लॅन? काहीच नाही. माझ्याकडे एक प्लॅन आहे. म्हणजे दिवसभर शॉपिंग करायचं, एखादा चित्रपट, डिनर. तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. ठीक आहे. बहुतेक आजी माझ्याकरता काहीतरी मस्त खमंग खायला करत असतील. तू पण लवकर ये, ही वाट बघतो तुझी. कावेरीचं लग्न ठरल्यानंतर कावेरीनं कसं वागू नये हे कळतं ना तुम्हाला. पण स्वतःचं लग्न झाल्यानंतर आपण कसे वागतो हे नाही दिसत तुम्हाला. अरे हाय हाय. एव्हरीथिंग इज फाईन. या ऍब्सोल्युटली फाईन. काहीच प्रॉब्लेम नाहीये. आज आम्ही शॉपिंगला जाणार आहोत. नाही, बरं झालं तू आलास. नाही तर आज मी ठरवलं होतं कावेरीशी बोलायचं. कारण काल जे काही झालं त्याच्यात तिची चूक आहे. जाऊ दे रे. म्हणजे कोणाची चूक आहे हे शोधण्यापेक्षा कोणी कोणाला माफ करायचंय आम्ही आमचं ठरवलंय. आता काहीच प्रश्न नाहीये.
बरं चला मी निघतो, ऑफिसमध्ये खूप महत्वाचं काम आहे, फोन आला होता. अरे असं काय करतोस, पोहे खाऊन जा ना. नाही काका खरंच नको, सगळी कामं संपवायची आहेत. अरे नको काय, 5 मिनिटं लागतील, तयारच आहेत पोहे. अरे फील ग्रेट आजी, पण मी नंतर येऊन खाईन ना. बर निघू? अच्छा. कावेरीशी बोलून झाल्यानंतर पोट भरलेलं दिसते त्याचं. मग चला येतो. यायचं. चला, ऋषिकेश आणि कावेरीतला वाद संपला आहे, बरं झालं. नाही वाद संपला ठीक आहे, पण याच्यात खूप मोठी चूक कावेरीची आहे. बाबा तिचं लग्न ठरलंय ऋषिकेशशी आणि ती अक्षय बरोबर फिरायला जाते. कोणाला नाही खटकणार सांगा मला कावेरीचं अजिबातच बरोबर वाटलं नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. रुद्र, नाही एक मिनिट बाबा, सुमनात जा. एक मिनिट. हा टोमडा होता ना. जाऊ दे ना, उशीर होतो ना तुम्हाला, निघा ना. वाट पाहत असेल ना कोणीतरी. सुमन, उगाच ओरडू नका, घसा दुखेल तुमचा. बोलता नाही येणार फोनवर. हे खूप होतंय. हो, हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे असं नाही का वाटत तुम्हाला? तू माझ्या आणि साक्षीविषयी बोलतेस ना? मी जर का हो म्हंटल तर? काय माहितीये तुला आमच्या दोघांबद्दल? अच्छा, म्हणजे ह्यातलं मला काही माहित नाही ह्याची खात्री आहे म्हणून तुम्ही बोलते की सुमन पासून हे लपवून ठेवण्यात आपण यशस्वी झालोय असं वाटतंय म्हणून बोलताय तुम्ही? काय लपवतोय मी? सांग ना, काय लपवतोय? ओके, म्हणजे आता काही लपवायची गरजही वाटत नाहीये ना तुम्हाला? सुमन, कावेरीचं लग्न ठरल्यानंतर कावेरीनं कसं वागू नये हे कळतं ना तुम्हाला, पण स्वतःचं लग्न झाल्यानंतर आपण कसे वागतोय हे नाही दिसत तुम्हाला? काय चाललंय? हा, शांत हो बघू जरा. काय रे, कशाला ओरडतोयस? शब्द संपल्यानंतर तेवढंच तर करता येत, अजून येतं काय? अजून काही येत नाही. बास पुरे. सुमन अच्छा चल. तोंडाला येईल ते बोलते. सर, हाय सर. काय झालं? नाही काय नाही. बरं, प्रोजेक्ट सबमिट केलंस? नाही, आणि होणार पण नाही. व्हॉट डू यू मीन? सर, राग शांत झाल्याशिवाय ना कुठलंही काम होऊ शकत तो होईल हळूहळू शांत. नाही होणार. अरे मनातल्या रागाचा पुन्हा पुन्हा विचार केल्याने राग शांत होत नाही. मग काय करू? बोला, जे काही मनात असेल ते बोलून दाखवा, मगच राग शांत होईल, नाही तर नाही होणार आणि मग त्याचा त्रास होत राहील, बाकी काही नाही. आता काय सांगू, म्हणजे तुला तर सगळंच माहिती आहे, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी. प्रत्येक प्रश्न नुसता विचार केल्याने सुटला असता तर मैत्री कशाला जन्माला आली असती? मैत्री, ऐक, सुमनचं डोकं फिरलंय. म्हणजे ज्या गोष्टींचा मी कधी विचारही करत नाही त्याच्यावरनं ती वाद घालते आजकाल माझ्या. मैत्री करणं इतकं वाईट असतं का? नसतं. तिच्या मनात सतत हे येत आहे की तुझं आणि माझं आपला अफेअर सुरू झालाय, राईट? हो. ओके, डन. प्लीज, आणि आता आपण बोलूया नको, सोबत काम करायला नको, या सगळ्या गोष्टी मला नाही ऐकायच्या. वर्क इज वर्क. फेअर आहे ना, मी असं काही म्हणत नाहीये. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तिच्या समोर माझ्याबद्दल किती वेळा बोलता? बऱ्याचदा, म्हणजे जेव्हा ऑफिसचा विषय निघतो तेव्हा साहजिकच तुझं नाव निघणार आहे. एक्झॅक्टली. मग ते साहजिक येणारं जे नाव आहे ना ते टाळा, मुद्दामून टाळा. म्हणजे नेमकं काय करू? म्हणजे बायकोशी प्रामाणिक राहणं पण चुकीचं, आपल्या सगळ्या गोष्टी तिला सांगणं हेही चुकीचं? नाही, मी असं कुठे म्हटलंय. मैत्री ठेवायची, आजपासून मैत्री ठेवायची, पण तिला हर्ट होईल इतकी नाही ह्याची काळजी घ्यायची. म्हणजे तुला काय म्हणायचं?
तू आणि मी जर ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेलो असू तर मी माझ्या बायकोला हे सांगायचं मी कोणा दुसऱ्या बरोबरच आहे असं. नॉट एट ऑल. बोलणं टाळणं ह्याचा अर्थ खोटं बोलणं नाही. सर तुम्ही माझा विषय काढूच नका. माझ्याबद्दल अजिबात बोलू नका. तुमच्या तोंडून माझं नाव येणं जेव्हा हळूहळू थांबेल ना तेव्हा आपोआप सगळे प्रश्न सुटतील, वाद संपतील आणि संवाद सुरू होतील. नॉक नॉक. आता कसला विचार करताय सर? तुझं म्हणणं पटतंय मला. सी आय टोल्ड यू सो. साक्षी, खरंच कधी कधी असं वाटतं की जेव्हा समजूतदारपणाचा वाटप होत होता तेव्हा देवाने तो बायकोपेक्षा मैत्रिणीला जास्त का दिला हे कळतच. हॅव अ सीट, विल हॅव कॉफी. ग्रेट. हा 2 कॉफी पाठव. कॉफी बरोबर एक जोक. जोक नको, प्रोजेक्ट सबमिट कधी करते असते बघा, ते महत्वाचं आहे आपल्यासाठी. ओके, आता तर माझा राग गेलेला आहे, मी शांत आहे. ओके, नाव यू आर रेडी टू वर्क राईट? ऑफ कोर्स सर. कॉफी पी आणि प्रोजेक्ट सबमिट कर. काँग्रेस कसला आणि कधी? ते सगळं मी सांगतो, पण मला तू आता प्रॉमिस कर की तू या पुरस्कार सोहळ्याला माझ्या बरोबर येणार आहेस. हो रे, खूप दमायला झाला आज. आईला सांग ना चहा करायला. थांब, तुझ्यासाठी एक लेटर आलंय. येस. आई, विशाल लवकर बाहेर या. अक्षय, अरे काय झालं एवढं ओरडायला? आई, एक गुड न्यूज आहे. तुला आठवतं का मध्यंतरी मी एका मिलची केस लढलो होतो आणि ती जिंकलो सुद्धा होतो. त्या मिलच्या लोकांनी माझा एक स्पेशल सत्कार ठेवलाय. मला पुरस्कार देतायत ते. काय सांगतोस? अरे ही खरंच खूप आनंदाची बातमी आहे. हे बघ, मी आधी तुझी दृष्टच काढते. माझी पण काढा. तुझी कशाला? कशाला म्हणजे? दृष्ट कोणाची काढतात? अरे त्याचं काय आहे, ज्याचं खूप चांगलं होतं ना त्याला इतरांची नजर लागते म्हणून मग त्याची दृष्ट काढतात. मग काढ ना माझी पण. तर तुझी दृष्ट कशाला? कशाला म्हणजे नवीन क्रिकेटचा सेट, नवीन सायकल किंवा नवीन कपडे हे सगळं घेतल्यावर दृष्ट तर लागणारच ना. अरे हे सगळं कोण घेऊन देणार आहे तुला? कोण म्हणजे दादा. एवढा मोठा पुरस्कार मिळालाय, पार्टी तर पाहिजेच. देणार, तुला पार्टी नक्की देणार विशाल. पण त्याआधी मला ही गुड न्यूज कावेरीला सांगू दे. हे बघ, तू तिला फोन कर, मी आतून मीठ मोहऱ्या घेऊन येते. मी सगळं सांगून येतो पटकन. सांग बेटा. बोल. हॅलो कावेरी, एक गुड न्यूज आहे. अगं, मला एक स्पेशल पुरस्कार मिळतोय. काय सांगतोस? काँग्रेस कसला आणि कधी? ते सगळं मी सांगतो, पण मला तू आता प्रॉमिस कर की तू या पुरस्कार सोहळ्याला माझ्या बरोबर येणार आहेस. अक्षय, कावेरी, माझ्या आयुष्यातला पहिला इतका मोठा पुरस्कार आहे आणि आय वॉन्ट टू सेलिब्रेट इट विथ यू. पण अक्षय मी पण बिन काही नाही कावेरी, तुला यावं लागेल.
अगं लग्न झाल्यानंतर कुठे भेटणार आहेस तू? कम ऑन प्लीज. अक्षय मी तुला नंतर सांगते. ओके ओके बाय. आता अक्षयला नाही म्हणणं खरंच जीवावर येत आहे, पण हो तरी कसं म्हणू. आज ऋषिकेशनी इन्व्हाइट केलंय. नाही, ऋषिकेशला नाही म्हणणं मला नाही जमणार, कारण त्या दिवशी त्यांना वाईट वाटलं होतं. माझ्याबरोबर बाहेर जाण्याची खूप स्वप्न रंगवली असतील त्यांनी, पण अक्षयच्या आयुष्यातलं पहिलं अवॉर्ड आहे. तो मित्र आहे आणि ऋषिकेश आयुष्याचा जोडीदार. पण म्हणून काय झालं, अक्षयचं कौतुकही तितकंच महत्वाचं आहे ना. पण अक्षयचं कौतुक ऋषिकेशला आवडलं नाही तर, आणि इतकं मोठं अवॉर्ड मिळून सुद्धा मी गेले नाही तर अक्षयला खूप वाईट वाटेल. हे ना प्रत्येक वेळेला असंच होतं. मला काय करायचं हेच कळत नाही.